काही वेळेपूर्वी मी एक छान मराठी सिनेमा थिएटरला जाऊन पाहिला होता, एप्रिल मे 99 नावाचा. सिनेमा पाहून आल्यानंतर मी बऱ्याच लोकांना सांगत होतो, की प्लीज आवर्जून जाऊन ती फिल्म तुम्ही थिएटरला पहा. तुम्ही थिएटरमधून लवकर जाण्याआधी ती पहा. आता ती OTTला आली आहे, तर बऱ्याच लोकांनी पाहिल्यानंतर मला सांगितलं, की "अरे, सिनेमा खूपच सुंदर झाला आहे. आम्ही थिएटरला पाहायला आली होती, फिल्म मिस आउट झाली." हे वाक्य मला आज सर्रास मराठी सिनेमांबद्दल ऐकायला मिळतं, की "अरे, खूप सुंदर झाली आहे रे फिल्म, OTTला आल्यावर पाहिली मी." किंवा एखाद्या सिनेमाचा ट्रेलर आवडला, तर नंतर ते बोललं जातं, की "अरे, फिल्म तर खूप कमाल आहे, पण OTTला आल्यावर बघू ना, कशाला?" तर तो कशाला? ह्याचं उत्तर मला अजूनही सापडत नाही. म्हणजे इतर भाषातले सिनेमे आपण कधी येतायत आणि थिएटरला जाऊन पाहतोय, ह्याची आपण आवर्जून वाट पाहत असतो. मी हेही म्हणतो, की दर्जेदार सिनेमे बनत नाहीयेत म्हणून आपण थिएटरकडे जात नाही आहोत, तर असंही म्हणणं चुकीचं आहे. कारण अगदी राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या सिनेमांना नावाजलं गेलंय, असे सिनेमे जेव्हा मराठीत बनतायत, पण थिएटरला आल्यानंतर आपण त्यांच्याकडे का वळूनही पाहत नाही आहोत प्रेक्षक म्हणून, मला हे कळत नाही. सो मला असं वाटतं, की ॲज अ प्रेक्षक आपण मराठी सिनेमांकडे सुद्धा खूप आवर्जून, खूप आत्मीयतेने आपला सिनेमा म्हणून, आपल्या मातीतला सिनेमा म्हणून पाहिलं पाहिजे. तरच तो मोठा होईल. त्यामुळे माझी एक विनंती असेल, की आता एप्रिल मे 99 हा Amazon प्राईमवर आलेला आहे. तेव्हा सगळ्यांनी नक्कीच बघा. आत्ता OTTवरती अवेलेबल आहे तेव्हा बघून घ्या. यू नेव्हर नो, कदाचित त्याची क्रेज पुन्हा एवढी वाढेल, की तुम्हाला तो OTTवर पाहायला मिळणार नाही काही काळासाठी. तर तसं होऊ देऊ नका. सिनेमा थिएटरला पाहण्याची संधी गमावली आहे, OTTला पाहण्याची अजिबात गमावू नका. सिनेमा नक्की पहा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आणि मला खात्री आहे तुम्हाला तो नक्की आवडेल.